नामदेव शहरातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या माळेवाडा येथील मारुती देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री संत सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। श्री संत सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम, याचबरोबर संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते। या प्रसंगी या कार्यक्रमाची सांगता हरिभक्तपरायण स्वररत्न प्रवीण महाराज सोळंके आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। संपन्न झालेल्या या कार्यक्रमात समाज बांधव, महिला, युवक, युवती यासह मोठ्या संख्येने भाविक हजर होते। संपन्न झालेल्या कार्यक्रमाची चित्रफीत
गावामध्ये येऊन महिला मंडळ पुरुष मंडळ यांनी जी शोभा वाढवली, संगमनेर शहरामध्ये या माळीपंच ट्रस्टचे सप्त्याचं 1 नंबर नाव निघलं। तसेच मिरवणूक सुद्धा या महिला मंडळी व पुरुष मंडळांनी सहभागी होऊन जी शोभा वाढवली, मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। थोड्याच वेळात हरिभक्त पारायण स्वरत्न प्रवीण महाराज सोळंके यांचं काल्याचं हरिकीर्तन होईल, तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी। निवडलेला 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबराय भगवंताने केलेलं अलौकिक द्वापार युगातील चरित्र या अभंगामध्ये वर्णन करतायत। काय चरित्र आहे लक्ष देऊन ऐका। महाराज म्हणतायत, पाहता गोवळी, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पाहिला गेलं तर गोवळ, गायीचा सांभाळ करणारे, गायीच्या दुधाचा व्यापार करणारे, दही दूध विकणारे गोपाळ। पण आश्चर्य असं आहे, खायत्यांची उष्टावळी, भगवान परमात्मा जगाचा मालक त्यांच्या ताटातलं उष्ट खातो। हे आश्चर्य। मग तुम्ही म्हणाल भगवान परमात्म्याने त्यांच्या ताटातलं उष्ट खावं असं त्यांनी केलं तरी काय? त्याचं उत्तर आहे, करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान करण्याचा परिणाम, चिंतन करण्याचा परिणाम भगवान परमात्मा त्यांच्या ताटातलं उष्ट खातो। एवढंच केलं का? याच्याही पेक्षा पुढचं चरित्र ऐका। खेळ खेळत असताना जो डाव येतो ना, आली द्यावी डाई, खेळ खेळत असताना जो डाव आहे ना, तो डाव सुद्धा भगवान परमात्मा देच। मित्रांचा जो चेंडू पडी
काय खेळता, क्रिकेट खेळता ना तुम्ही, तो डाव सुद्धा भगवान परमात्मा द्यायचा. आली द्यावी दाई धावे वळत्या मागे गाई, त्या गाई वळणाऱ्या पोरांच्या पाठीमागे धावत होता. मग तुम्ही म्हणता महाराज आम्हाला सुद्धा हा भगवान परमात्मा आमच्या सोबत खेळला पाहिजे, आमच्या सोबत जेवला पाहिजे. एवढंच नाही महाराज, याच्याही पेक्षा पुढचं चरित्र आहे का? जगामध्ये अलौकिक असणारा काला जो ब्रह्मादिक लोकांना मिळत नाही, जो स्वर्गातील लोकांना मिळत नाही, तो काळा सुद्धा भगवंताने गोपाळांच्या जीवनामध्ये सहज दिला. मग तुम्ही म्हणता त्या दिवशी होईल ना, त्या दिवशी एके ठाई काला, तो काला मिळत असतो. मग कुणाला? तुका म्हणे भाविकाला. भाविक होण्यासाठी करायचं काय? करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान, विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आपलं कीर्तन झालेलं आहे. तुम्ही सर्व शांत बसलात. तुम्ही म्हटलात महाराज आता थांबा, की लगेच आपल्याला थांबायचं. मग अर्धा तास जरी म्हटलात तरी आपण कीर्तन करू, कारण की तुम्ही सर्वजण मंडळी रात्री कीर्तन, रात्रीचा जागर, अजून पुन्हा मिरवणूक सुद्धा तुम्ही सर्व लोकांनी काढलेली आहे. तुम्हाला थोड्या भुका सुद्धा लागल्या. तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं की मला असं जाणवतंय की तुम्ही महाराजांना खुणवताय की महाराज फक्त अर्धा तास 15 मिनिटं, बरोबर आहे? हा, साधनेची माणसं आहेत, परमार्थ करणारी माणसं आहेत. ही सर्व ट्रस्ट मंडळी खूप छान या ठिकाणी आपण नियोजन केलं आहे. सर्व समस्त माळी समाज व श्री मारुती देवस्थान ट्रस्ट माळीवाडा संगमनेर यांनी खूप छान असं नियोजन या ठिकाणी 8 दिवसाचं सप्ताहाचं आपण केलेलं आहे. आज खरं पाहिलं तर खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, या ट्रस्टमध्ये या भागातील संतोष भाऊ पावबाके यांच्या माध्यमातून व आमचे जिवलग मित्र युवा कीर्तनकार रवींद्र महाराज गाडेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपणही या ठिकाणी सर्व पुरुष मंडळ, महिला मंडळ, आपणही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. माझे सर्व आळंदीतील आम्ही सोबत शिकलो, सोबत मधुकरी मागायचो, सोबत राहायचो, सोबत गायन करायचो, सोबत मृदंगात साथ करायचो. असे आमचे पहिले गायनाचार्य गोड स्वभावाचे गणेश महाराज सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी गायनाच्या कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोराचा आवाज. त्यांचेसुद्धा धन्यवाद. दुसरे गायनाचार्य संगीत विशारद सीताराम महाराज पवार हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. त्यांचेसुद्धा धन्यवाद. वारकरी बाबा आहेत, काळे बाबा आहेत, इकडं आमचे सर्व परिचयाची मंडळी आहेत. असे विनेकरी बाबा अनेक वर्षापासून आपल्याकडं विना घेतात, असे विनेकरी बाबा सुद्धा आहेत. 2-3 चोपदार सुद्धा आहेत. यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आणि अतिशय नवलाची गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठी हा परमार्थ चालला आहे, ठिकठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरण. तुम्हाला जर कोणी विचारलं दाता कोणाला म्हणायचं, दाता कोणाला म्हणायचं? जो माणूस, जो व्यक्ती आपल्याकडून भगवंताचं नामचिंतन घेतो, नामचिंतन करून घेतो, त्याला काय म्हणायचं? दाता म्हणायचं. तसं ज्याच्यासाठी परमार्थ चाललाय, तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात, अशी ही गोड मंडळी माझ्या भगिनी आहेत, माझे छोटे छोटे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि यांच्यासाठी जोरात सगळ्यांनी टाळ्या होतात. जोरात खूप गोड वातावरण. इथं मला आल्यानंतर वाटलं खालच्या मंदिरात कीर्तन आहे की काय. मग आमच्या महाराजांना म्हटलं, महाराज खूप रात्री आपण दमून आलो, प्रवास करून आलो, आज आपण थोडंसं कीर्तन करू. लोकंसुद्धा दमलेली असतील, पण तुमच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं कमीत कमी 3-4 वाजेपर्यंत मी कीर्तन केलं पाहिजे. म्हणजे टाळ्या संपवायचे का वाढवायचे?
अगदी अगदी थोडक्यात तुम्हाला मी कीर्तन सांगणार. ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड आमचा कृष्णासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी हा सुद्धा उपस्थित आहे. माझ्यासोबत आलेले आमचे गायनाचार्य युवा कीर्तनकार सुदर्शन महाराज राऊतसुद्धा आहेत. आणि आळंदीमध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, यूट्यूबला जर तुम्ही गेलात तर त्यांचं नाव तुम्ही आवर्जून घरी गेल्यानंतर टाका. अनेक विद्यार्थी ज्यांनी मृदंग क्षेत्रामध्ये तयार केले, असे माझ्यासोबत आज मी आग्रहास्तव बोलवलं की तुम्हाला आलंच पाहिजे. माझे गुरुवर्य राधाकृष्णजी गरड गुरुजी तुम्ही ओळखतात का? राधाकृष्णजी गरड गुरुजी, मला इथं एका काकाने सांगितलं की इथं राधाकृष्ण गरड गुरुजी यायचे. म्हणजे मी त्यांच्याकडे विशारदपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि ते गुरुजी इथं आलेले आहेत कार्यक्रमासाठी. आणि त्यांना जे साथ करतात, अतिशय उच्च दर्जाची ज्यांची साथ आहे, असे आमचे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार गजानन महाराज काकडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सर्वांनी करावा. तसेच आज दिवस ज्यांनी आपल्याला मृदंगाची साथ दिली, ज्यांनी गोड असा मृदंग वाजवला, असे आमचे मयूर महाराज सुद्धा, यांचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही टाळ्या वाजवता याचा अर्थ असा आहे की सर्व मंडळी तुम्ही यांच्यावर खुश आहात, सर्व आनंदी आहात. हार्मोनियम मास्टर सुद्धा आहेत, तुमचे सुद्धा धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि कीर्तनकार सुद्धा बरा आहे, त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या सर्वांनी गोड एक तास आपण चिंतन करायचे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंग चिंतनेकडे वळतो. विठ्ठल सावता महाराज, इतका छान परमार्थ सावता महाराजांनी आपल्याला सांगितला, इतका गोड परमार्थ सांगितला. महाराज प्रत्येक व्यक्ती, मला जर तुम्हाला जर सांगतो, परमार्थात आल्यानंतर व्यक्ती काही काही गोष्टीचा त्याग करतो, काही गोष्टी सोडून देतो की त्या गोष्टी सोडून दिल्यानंतर माझा अभ्यास चांगला होईल, माझं चिंतन चांगलं होईल. जर तुम्ही त्या गोष्टी सोडून दिल्या तर नक्कीच तुमचं चिंतन, अभ्यास, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं पारायण नक्कीच चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या गोष्टी सावता महाराजांनी जवळ केल्या आणि त्याच्यामध्ये विठ्ठल पाहिजे. कांदा मुळा भाजी, लसूण मिरची कोथिंबिरी आपण म्हणतो ना नेहमी, त्या गोष्टी सुद्धा ते त्या देवाला पाहिलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही जे काम करत असाल, आणि तसं पाहिलं तर सगळ्या संतांमध्ये श्रेष्ठ हे आमचे सावता महाराज आहेत. गोड अभंग आहेत आमचे राधाकृष्णजी गरड गुरुजी. सावता महाराजांचे इतके गोड अभंग म्हणतात, त्याच्यामुळं मला त्यांचे काही काही अभंग येतात. एक ठिकाणी असं सांगितलंय, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाची आग. त्यांनी क्रांती कोणती केली असेल तर महाराज माळी समाजाच्या एका संत पुरुषाने त्या देवाला आपलंसं केलं. नुसतं आपलंसं केलं नाही महाराज, त्या देवाला आपल्या हृदयामध्ये जागा दिली. केले नाहीत महाराज. कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा रे, अवघा. अर्थ असा आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही भजन करू शकता, तुम्ही नामचिंतन करू शकता. आज त्यांचा समाधी सोहळा आहे. नक्कीच आपण सर्वांनी, ज्यांना जे भजन प्रिय होतं ते भजन सर्वांनी, हे अतिशय मनपूर्वक सर्वांनी मनातून ते भजन करायचे, सर्वांनी करायचे. सर्वांनी, लक्ष आहे माझ्याकडे, सर्वांनी करायचं. विठाल विठाल विठाल. ताळे 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 ताळे. विठाल विठाल विठाल.
हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभन वाचेसी सुलभ रामकृष्ण. जरा आवाज काय तुम्ही रामकृष्ण म्हणणं सोपं आहे का नाही? सहज कोणाशी येत नसते मला. तो नर दुर्लभ विठ्ठल विठ्ठल म्हण तुम्ही इथं आल्यानंतर सुद्धा तुम्हाला म्हणावं असं वाटत तुम्हाला वाटतं, पण असं काही काही माणसाला कीर्तनाला आल्यानंतर सुद्धा महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणता येईल याची काही गॅरंटी नाही. आपण कीर्तनामध्ये बसून सुद्धा आपलं लक्ष दुसरीकडे असते. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. एकदा सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचे, मी पुढं म्हणणार आणि फक्त तुम्ही मागं म्हणायचं विठ्ठल 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 विठ्ठल. एकसारखा आवाज आला पाहिजे. तुम्हाला सावता महाराजांची शपथ आहे. चरणावरती सुद्धा आपण सर्वजण नतमस्तक होऊया. अभंग निवडलेला आहे काल्याचा. आपण दरवर्षी महाराज काल्याचं कीर्तन करताय. किती वर्ष झाले आपल्या सप्ताहाला? अनेक वर्ष झाले तुमच्या सप्ताहाला. अनेक वर्षामध्ये तुम्ही सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन केलं असेल. बरोबर आहे? बरोबर आहे. तुम्ही सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन केलंय. मग असं एखाद्या वर्षी झालंय का की सप्ताह झालाय आणि काल्याचं कीर्तन झालंच नाही? असं एखाद्या वर्षी नाही झालं महाराज. प्रत्येक वर्षी सप्ताह होतो आणि प्रत्येक वर्षी शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होते. मग मला माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण सप्ताहामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन का करतो? हा पहिला प्रश्न आहे माझा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सप्ताहाचं शेवटचं कीर्तन रोज आपण संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन करतो, 8 ते 10 करतो, 9 ते 11 करतो. पण आजचं कीर्तन सकाळी 10 ते 12, 9 ते 11, 11 ते 1 याच वेळेस का करतो? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन का करतात? विठ्ठल विठ्ठल. आज मी तुम्हाला देणार आहे सप्ताहामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन का करतात? का वारकरी संप्रदायाने शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन ठेवलं? आपण रोज कीर्तन संध्याकाळी करतो महाराज. रोज आपण काल्याच्या कीर्तनाने प्रत्येक वर्षी काल्याच्या कीर्तनाने आपण सप्ताहाची समाप्ती का करतो? त्याचं उत्तर आहे ऐका. काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. काय अर्थ आहे? परिपूर्णता म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा काही नाही. अजून सोपं करून सांगू का? काला या शब्दाचा अर्थ आहे शेवट. काय अर्थ आहे? आमचे महाराज मंडळी रोज इथं येतात, कीर्तन चालू करतात, कीर्तन म्हणतात, हरिपाठ करतात. जर याच्यातला एक जरी महाराज इथं बसला, एक जरी तुम्हाला महाराज इथं दिसला, तुम्ही म्हणतात महाराज काला संपला, आता का आला? काला झाला ही सर्व मंडळी जातात. काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. परिपूर्णता म्हणजे शेवट. त्याच्यासाठी एक ओवी सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात आणि ते बांधकाम करत असताना मंदिराचा पाया होतो, भिंती होतात, स्लॅब पडतो, मंदिरात मूर्ती बसवल्या जाते, फरशी बसवल्या जाते, कलर दिला जातो. इतकी सुंदर मंदिर, इतकी सुंदर मूर्ती. मला सांगा मंदिराचं बांधकाम परिपूर्णतेला जातं का? जातं का? नाही महाराज. मग ज्या दिवशी मंदिरावर कळस चढवल्या जातो त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्णतेला जातं. तसंच आहे एकदा सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहरूपी बांधकाम परिपूर्णतेला जातं. अजून सोपं करून सांग. परम गंगेशी सिंधू प्रवेशी. एखादी नदी आहे, एखादी गंगा आहे, ती एकदा जिथून उगम पावली तिचा प्रवाह हा कुठपर्यंत असतो? कुठपर्यंत असतो बाळा? कृष्णा कुठपर्यंत? हा हुशार आहे. कुठपर्यंत प्रवास असतो? एका गुरुजीने प्रश्न विचारला शाळेमध्ये. जुनी शाळा होती. प्रश्न विचारला विद्यार्थ्यांना. काला सांगतो मी काला. शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन का करतात त्याच्यावर सांगतोय. एका गुरुजीने वर्गामध्ये प्रश्न विचारला. सांगा मुलांनो, गोदावरी नदीचा उगम कुठं झाला? काय प्रश्न विचारला?
गोदावरी नदीचा उगम कुठं झाला? तुम्हाला येतंय का उत्तर? येतंय मला. नाही म्हणायचं नाही कधी. कोणत्याही गोष्टी रेटून न्यायच्या मला. मी कुठं तुम्हाला विचारणार आहे घरी येऊन? येतंय. काय होतंय? मोकळं राहायचं, मोकळं महाराज. मगाशी महाराजांनी खूप गोड प्रमाण उचललं, मध्येच का थांबले काय माहिती? बिनधास म्हणायचं महाराज. जरी प्रमाण नाही आठवलं तरी, एखाद्या वेळेस जास्त गॅप पडला तरी प्रमाण द्यायचं. मी ओढून घ्यायचं काम करतो, पण एवढं बी द्यायचं नाही की वडताच आलं नाही पाहिजे. ही गोड मंडळी मला अतिशय साथ छान करणार आहे. गुरुजीने प्रश्न विचारला, सांगा मुलांनो, गोदावरी नदीचा उगम कुठं झाला? महाराज शोकांतिक आहे. एकाही मुलाला त्याचं उत्तर देता येत नव्हतं. एकाही मुलाला माहीत नव्हतं गोदावरी नदीचा उगम कुठं झाला. पण तिथं एका मुलाला, पाठीमागं बसलेल्या मुलाला त्याचं उत्तर येतं. त्याने वरती हात केला. गुरुजीने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. गुरुजीला वाटलं सहज हात केला असेल, कारण की पाठीमागं कोण बसतं रे? कृष्णा. आजचे दिवस मला सहन कर. पाठीमागं कोण बसतं? ज्याला काही येत नाही ते कुठं बसतात? पाठीमागं बसतात. मग गुरुजीने त्याने हात वरती केल्यानंतर गुरुजीला नवल वाटलं. गुरुजीने विचारलं, राम कशासाठी हात वरती केलाय? राम म्हणतो, गुरुजी जो प्रश्न तुम्ही विचारलाय ना, त्या प्रश्नाचं उत्तर मला येतं. अरे वा, प्रश्नाचं उत्तर येतंय तुला? हो येतंय. सगळे मुलं रामकडे बघायला लागले. रामनं वरती हात केलाय. विचारलं गुरुजीने, खरंच येतंय का तुला उत्तर? येतंय गुरुजी. अरे खरंच येतंय का? येतंय गुरुजी. त्याचं कारण आहे, राम असा सप्ताह असला, हरिपाठ असला, महाराज आले, कीर्तनकार आले, गायनाचार्य आले, मृदंगाचार्य आले की त्यांच्या सोबत राहायचं. त्यांच्यासोबत का राहायचा? शाळेत एवढा हुशार नव्हता, पण त्याला कीर्तन आवडायचं. असे हार्मोनियम वादक असले की त्यांचे हार्मोनियम ऐकायचा, कीर्तन ऐकायचा. त्याच्यामुळं त्याला उत्तर येत होतं. मग त्यानं गुरुजीने विचारल्याबरोबर राम नुसता खाली उभा राहिला नाही, बँचवर जाऊन उभा राहिला. पहिल्यांदाच उत्तर द्यायची चान्स आला होता, उत्तर देण्याची संधी आली होती. मग राम लगेच बँचवर उभा राहिला. रामनं गुरुजीने विचारलं, सांग राम काय उत्तर आहे? रामनं सांगितलं, ऐका गुरुजी, लक्ष देऊन ऐका, गोदावरी नदीचा उगम कुठं झालाय? सर्वांनी लक्ष देऊन ऐका. राम असं थाटामाटात उत्तर द्यायला लागला. राम म्हटला, गुरुजी ऐका, नाशिक नावाचा जिल्हा आहे. कुठला? नाशिक नावाचा जिल्हा आहे. त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. कुठला? त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. आणि त्या तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर गोदावरीचा नदीचा उगम झाला. अशाच टाळ्या तिथं सगळ्यांनी वाजवल्या. वा 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 वा, राम क्या बात है, क्या बात है. अगदी बरोबर. पण गुरुजी ते गुरुजी होते, एवढ्यावर थांबले नाही. एवढ्यावर नाही थांबले. ते गुरुजी पुढे जाऊन म्हणले, सांग राम म्हटले, ती नदी पुढं कुठं गेली? पण तो राम महाराज आमच्यासारख्या सोबतच राहत होता. त्यानं सांगितलं, गुरुजी म्हणले, जशी ती त्र्यंबकेश्वर नावाच्या, ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावरून निघाली, तशी ती त्र्यंबकेश्वर गावाला रामकुंडात आली. रामकुंडात आल्यानंतर पुढं कुठं गेली? नाशिकला आली. पुढं कुठं गेली? पैठणला आली. पुढं कुठं गेली? बीड, परभणी, नांदेड, असे एक 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 गाव राम सांगत होता. इतका 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 आनंद गुरुजीला होत होता. राम सांगत होता, गुरुजी विचारत होते. राम सांगत होता, गुरुजी विचारत होते. पण ऐका, विचारता विचारता रामच्या डोक्यात एक विचार आला. गुरुजी काय थांबायला तयार नाहीत आणि राम काय उत्तर द्यायला थांबायला तयार नाही. मग महाराज रामनं विचारलं, ऐका गुरुजी, या कुंडातून त्या कुंडात यापेक्षा, या तालुक्यातून त्या तालुक्यात यापेक्षा, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात यापेक्षा, ऐका म्हटले, जशी ती ब्रह्मगिरी पर्वतावरून निघाली तशी ती सप्तमुखाने समुद्राला जाऊन मिळाली. आणि महाराज दुसरा प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन सकाळी का करतात? रोज संध्याकाळी आपण कीर्तन करतो, बरोबर आहे. आज कीर्तन सकाळी का करतो? तुम्हाला लक्षात येते ना माझं कीर्तन? नाही तर आंधळ्याच्या वरात आणि बाहेरच्या घरात.
मी असं सांगत बसायचं, तुम्ही आपलं हो 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 करत बसायचं. पहिलं उत्तर लक्षात आलं ना तुमच्या. आता दुसरा प्रश्न माझा असा आहे की सकाळचं काल्याचं कीर्तन का करतात? ऐका, भगवान कृष्णाने काला सकाळी केलाय, म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत गायी चारल्या आणि दुपारी काला सगळ्यांनी काय केला? ग्रहण केला. सगळ्यांना काला महाराज देवाने दिला, भगवंताने दिला. म्हणून महाराज सकाळी 10 ते 12, 11 ते 1 काल्याचं कीर्तन करायचं आणि काल्याचा प्रसाद घ्यायचा. आणि तिसरा प्रश्न असा आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन का करतात? हा तिसरा प्रश्न आहे. रोज आपण अनेक चरित्र ऐकतो, आजच का भगवान कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करायचंय? त्याचं उत्तर आहे भगवान कृष्णाचा अवतार हा परिपूर्ण. 2 अवतार पूर्ण आहेत महाराज, एक रामाचा आणि दुसरा कृष्णाचा. 2 अवतार परिपूर्णतम आहेत. पण आजच्या दिवशी फक्त श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करायचं. बाई तुझा लाडका कान्हा तोलाच गोड